जय श्रीराम, सुप्रभात. सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे. आम्ही दररोज धारा काढायला तर त्याच्यामुळे खूप छान रानात काही कमी जास्त ते सगळं दिसतं. आता तुम्ही म्हणाल कमी जास्त काय, तर असं एक संकट जाऊस तर शेतकऱ्यावर दुसरं संकट. आता ते संकट म्हणजे धुई बघू शकता तुम्ही. धुकं इतकं पडलेलं आहे. आता ह्या धुक्याचा परिणाम धानावर होतो. आता बाकी तर सगळे धानं गेलेले, जे काय राहिले असतील कांदे ही जरा निपळीच्या रानावरचे, तर त्याच्यावर ही अशी धुई पडली का मग फवारणीशिवाय दुसरा मार्ग नसतो. आणि फवारून आलं तर आलं, नाही तर त्यातले खूप सारे असे कांद्याचं ती जाते बघा. इकडं मग सकाळी माझी छान अशी देवपूजा झालेली. दुपारनंतर आम्ही रानात आलेलो. पहिलं तर घासाला म्हटलं चला युरिया टाकून घ्यावा, कारण घास सांभाळणं खूप महत्त्वाचं. गायींसाठी आपल्या चाराही भरपूर होतो. इकडं मामांनी रस्त्यावरचं गवत छान असं छाटलेलं आहे, चोपून ठेवलेले. आणि इकडं मामा मी खत टाकायला चाललेलो आहेत. हे आम्हाला खताची पोती आणून देत होते आणि पाठीने खत आमच्यापर्यंत पोचवत होते. असं आमचं काम चालू आहे. आणि आज होता शेवटचा उपवास नवरात्रातला, त्याच्यामुळे सगळ्यांनी धरलेला होता. आम्ही छान असं खत टाकून ते झालेले 4:30 वाजलेले होते. आता 4:30 वाजले. भूक तर लागली होती कारण काम केलेलं होतं. मग इकडे छान असं दारापुढे आम्ही जेवण करायला बसलेलो. ढग खूप मोठे मोठे झालेले आहेत. असे ढगाचं वातावरण झालं म्हटलं की थोडाफार 2-4 दिवसात का होईना पण पाऊस येते. मग इकडे चला म्हटलं जेवण करून धाराला लागावं. धाराला सुरुवात केलेली. ह्यांचं चाललं आहे बघा वैरण टाकायला. मामा गेले होते वर डोंगराला जनावर आणण्यासाठी आणि हे टाकायला लागले तो वैरण. आता कामाला गडी म्हणून आपण काही स्वस्त बसायचं नसतं, कारण आपल्या गड्याला पण थोडासा विसावा म्हणून, हातभार म्हणून थोडं आपलं पण चालू असते बघा काम. आणि इकडं बघू शकताय दिवस मावळलेला आहे. वातावरण एकदम छान झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही धारा उतारलेल्या आहेत. तर आता असं वातावरण लाल आभाळ झालं की नक्की समजून जायचं 4-8 दिवसात पाऊस येणार आहे. पाऊस अजून काय करतो काय माहिती. सोयाबीनी तर काढायला आल्या. सोयाबीनी आमच्या इकडल्या तर चांगल्या वाळल्यात बघा, आणि लोकांनी चालूही केल्यात काढायला. आणि हा असा व्ह्यू आहे बघा दिवस मावळताचा. कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून. घरी आले तर श्रेयांचं आमच्या झोपणं चालू होतं. दळण करण्यासाठी सकाळी ज्वारी काढून ठेवली होती पण काही करणं झालेलं नाही. आणि आज उपवास होता म्हणून वडे बनवले होते. पिऊने वडे बनवून बाहेर गेली. माझी साधना होती, कानमंत्र करायचा होता, त्याच्यामुळे तिनं वडे बनवून ठेवली. मम्मी म्हटली तू उठली नंतर लगेच तळून घे. ती गेली होती आजीकडे. आणि मी छान असं वडे तळायला चालू केलेलं आहे. वडे एक नंबर झालेले होते. चवीला पण खूप छान होतात हे शाबू वडे. आणि पिऊला टेस्ट करायला सांगितले. एक नंबर वडे झालेत असं तिनं सांगितलं. आणि आता यांना पण जेवायला वाढलं, कारण ह्यांनी खवा काढून आलेले होते. आमचा संध्याकाळचा खवाही बनवून तयार झाला. जय श्री